बीड येथील सद्भावना यात्रेची काल ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी काल मस्साजोग येथून ज्या बीड जिल्ह्यामध्ये सद्भावना यात्रा सुरू केली, ही काळाची गरज ओळखून प्रदेश अध्यक्ष महोदयांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आज आपण समारोपाकडे जातोय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज सकाळपासून काल सकाळपासून ते आज आतापर्यंत ज्या पद्धतीने सद्भावना यात्रा या ठिकाणी सुरू आहे, त्या सद्भावना यात्रेबद्दल खरं तर जी लोकांची गरज अशी सामान्य माणसाला वाटायला लागली होती, ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम चाललं त्याच्यावर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असा अंतरात्मा बीड जिल्ह्याचाच नाही तर उभ्या महाराष्ट्र राज्याचा बोलायला लागला मनातल्या मनात। अशा वेळेला कोणीतरी त्याचं तोंड फोडलं पाहिजे असं म्हणतात, कोणीतरी त्याच्यावर चर्चा करायला सुरुवात केली पाहिजे असं म्हणतात। ती सुरुवात सन्माननीय प्रदेशाध्यक्षांनी केली। मी दादा आपल्याला सलाम करतो की काळाची पावलं ओळखून आपण ज्या पद्धतीने या कामाची सुरुवात केली आणि एवढीच नाही तर परवा मुंबईमध्ये मीटिंग केली असताना ही सद्भावना यात्रा मी फक्त बीड मध्ये केली आणि काम संपलं नाही, तर आता या कामाची सुरुवात झाली अशा पद्धतीची भूमिका प्रदेशाध्यक्षांनी मांडल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यातला सामान्य कार्यकर्ता दादा आता त्याचा विचार बदलायला लागला आणि असं वाटायला लागलं की आमच्यातला कोणीतरी प्रदेशाध्यक्ष झालाय, आता मला पण न्याय मिळणार आहे आणि मी पण लोकांची कामं करू शकणार आहे। अशा पद्धतीची भूमिका आता हळूहळू सगळ्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली। राहुल सोनवणे सारखा एक कार्यकर्ता जिल्ह्याचा अध्यक्ष, त्यांनी गेल्या 8-10 दिवसापासून सातत्याने आपली मेहनत करून राजाभाऊ राख आणि त्यांचे सवंगडी सोबत घेऊन या यात्रेला काय होईल कसं होईल, बीडला यात्रा कसं काय होईल हो, करतील का हो? पण ताईने त्या दिवशी मुंबईत सांगितलं तुम्ही काळजी करू नका, बीड मध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम करू शकतो। अगदी सेवा दलाच्या संचलनापासून ते आत्ताच्या या कार्यक्रमापर्यंत एक एक कार्यक्रम एका ठिकाणचा प्रतिसाद हे पाहता ही गोष्ट मी तरी म्हणेल भाऊ तुम्ही पूर्वीच्या जन्मामध्ये काय रत्नपारखी होते का, मनकवडे होते का, की लोकांच्या मनामध्ये काय चाललंय ते आपण शोधायचं आणि लोकांना द्यायचं। अशा पद्धतीची जी भूमिका या ठिकाणी मांडण्याचं काम आपण केलं। तुम्ही बघा ताई मणिपूर एकीकडे जळत होतं पण तिथे आमचे पंतप्रधान भेटायला गेले नाही, बीड मध्ये अशी परिस्थिती होत होती आमचे मुख्यमंत्री इथं कधी भेटायला आले नाही, यांना समाजाशी काही देणं घेणं नाही। अशा परिस्थितीमध्ये आमच्यातला एखादा प्रदेशाध्यक्ष जागा व्हावा आणि त्याची नवीन नियुक्ती व्हावी आणि जागा होऊन बीड पासून त्याची सुरुवात करावी, हा खऱ्या अर्थाने महत्वाचा विषय आहे। जिथं हरवलं तिथं शोधायचं काम काँग्रेसने सुरू केलं ताई। आता तुमच्या सारख्याची मदत निश्चितपणाने आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद लाभेल। मोराळे ताई असतील किंबहुना सामाजिक चळवळीतले सगळे नेते, भाऊ आता त्या सगळ्या नेत्यांना असं वाटतं की काँग्रेस वाचली पाहिजे तर लोकशाही टिकेल, लोकशाही टिकली निश्चितपणाने आपल्या देशाची घटना टिकेल आणि जर घटना टिकली नाही तर काय होईल? आपल्या शेजारी श्रीलंका पाहतोय, आपल्या शेजारी बांगलादेश पाहतोय। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर याच भूमिकेतून आपण पुढे गेलो नाही तर भविष्यात आपल्याला निश्चितपणाने काय होईल याची गॅरंटी खात्री राहिलेली नाही। आणि म्हणून
मी जास्त लांबलचक भाषण या ठिकाणी न करता, संत रविदास म्हणतात, जाति जाति में जाति है, जाति जाति में जाति है, जो केतन के पाप, जो केतन के पाप। रविदास मनुष्य ना जुड़ सके, रविदास मनुष्य ना जुड़ सके जब तक जाती ना जात। रविदास म्हणतात, मी जर माणसं जोडले नाही तर या जगातून जात पात जाणार नाही, म्हणून मला जातीपेक्षा महत्वाचं आहे सद्भावना यात्रेतून माणसं जोडणं। आणि ही सद्भावना यात्रा आपण या ठिकाणी उभी केली। मी भाऊ आपल्याला खूप धन्यवाद देईल, आपण जे काम हाती घेतलंय आणि आपण आमच्या खांद्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या इथून पुढच्या काळात टाकाल त्या निश्चितपणाने आम्ही भविष्यात पार पाडू, हे सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। बोलण्यासारखं खूप आहे, अजून काही वक्ते आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे, म्हणून मी या ठिकाणी जास्त मार्गदर्शन किंवा भाषण न करता बीड जिल्ह्याची परिस्थिती नव्हे, भाऊ मराठवाड्याची परिस्थिती सुद्धा तुम्हाला आपल्याला सांगेल। अतिशय चांगली आहे, फक्त आपल्याला कार्यकर्त्याला कामाला लावायची गरज आहे। तुम्ही मराठवाड्यामध्ये आज आपले 3 खासदार आहे, अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्व समाज आपल्या सोबत आहे, समाजाची यायची तयारी आहे, लोक मतदान करायलाही तयार आहे, परंतु काही प्रवृत्तीने काल जी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये बदल केला, जे घोटाळे मतदार यादीत केले, त्याच्यामुळे जे विधानसभेचे निकाल लागले, त्याच्यामुळे मी असं म्हणेल कार्यकर्त्यांनी आपला आत्मविश्वास ढळू द्यायची गरज नाही। निश्चितपणाने आपला आत्मविश्वास आता हळूहळू वाढायला लागलाच पाहिजे, अशी परिस्थिती आजच्या या सद्भावना यात्रेनंतर आपल्याला मनामध्ये निर्माण झालेली आहे। मी फार या ठिकाणी न बोलता आपल्या सर्वांच्या वतीने मी भाऊंचं अभिनंदन करेल, आपल्याला धन्यवाद देईल की आपण एक चांगला उपक्रम या निमित्ताने आमच्या मराठवाड्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिला। इथून पुढच्या काळातही मराठवाड्यातला एक कार्यकर्ता पेटून उठेल आणि आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीला मराठवाड्यातून निश्चितपणाने पाठबळ मिळेल, एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।